नमस्कार मित्रांनो, मी आहे अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहेत माझी यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क. मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे महा ई ग्राम स्वराजमध्ये जे आपलं प्रोफाईल आहे ते प्रोफाईल अपडेट कशी करायची आणि त्याच्यामध्ये पूर्ण प्रोसेस कशी करायची, सर्वच्या सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, सर्वात आधी महत्त्वाचं आहे की आपल्याकडे महा ई ग्रामचे 3 लॉगिन असतात. ठीक आहे, ई ग्राम स्वराजचे 3 लॉगिन आहेत, एक ॲडमिन, त्याच्यानंतर मेकर आणि चेकर. त्याच्यामधले आपल्याला प्रोफाईल अपडेट जे आहे ते ॲडमिन लॉगिनमधून करायचं आहे आणि आपल्यासमोर जो हा डेस्कटॉप दिसत आहे त्याच्यावर तुम्हाला महा ई ग्रामची जी साईट आहे ते ओपन झालेली दिसणारच आहे. आता आपण याच्यामध्ये लॉगिन करणार आहोत. चला तर मग सर्वांनी आधी लॉगिन करून घ्या. इथं आपलं आता ॲडमिन लॉगिन जे आहे ते झालेलं आहे. इथं बघा ॲडमिन असं ऑप्शन दाखवते. ठीक आहे, तुमचं जे ॲडमिन लॉगिन तुम्हाला माहीत नसेल तर इथं शेवटी ॲडमिन असं असलं म्हणजे ते ॲडमिनचं लॉगिन आहे. ठीक आहे, त्याच्या ID पासवर्ड तुमच्याकडे उपलब्ध आहेतच. त्याच्यानंतर आपल्याला काय स्टेप करायचे, काय प्रोसेस करायचे, ते सर्व माहिती जी आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जे आपलं होमपेज ओपन झाल्यानंतर त्याच्यामध्ये इथं बघा युजर मॅनेजमेंट आणि पंचायत प्रोफाईल. ठीक आहे, 2 नंबरचा ऑप्शन आहे पंचायत प्रोफाईल. आपल्याला काय करायचं आहे, आपल्या महा ई ग्रामच्या ॲडमिन लॉगिनची जे प्रोफाईल आहे, ग्रामसेवक आणि सरपंच यांची प्रोफाईल आता अपडेट करायची. त्याचं नोटिफिकेशन आपल्याकडे आलेलंच आहे आणि ते नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. त्याचे नोटिफिकेशन की अशा प्रकारे कसं करायचं, काय करायचं, काय केलं तर नाही काय होते, नाही केलं तर काय होते, हे सर्व त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. ते तुम्ही थोडक्यात वाचून घ्या. त्याच्यानंतर इथं बघा आता पंचायत प्रोफाईलमध्ये आपल्याला जायचं आहे. त्याच्याकरिता आपण आता इथं आलेलो होमपेजवर आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे ते समजून घ्या की सर्वात आधी आपल्याला जायचं आहे पंचायत प्रोफाईलमध्ये. ठीक आहे, आपल्याला जायचं आहे पंचायत प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर पहिलं ऑप्शन आहे जनरल प्रोफाईल जे आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर ॲडचं ऑप्शन आहे. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचं हे जे स्टेप आहे समजून घ्या. पंचायत प्रोफाईल अपडेट करण्याची खालचे जे टॉपिक आहेत ते सगळे टॉपिक मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु मेन टॉपिक जो आहे तो आहे आपला आजचा जनरल प्रोफाईल जे आहे ते आपल्याला अपडेट करायची आहे. ठीक आहे, जर आपली जनरल प्रोफाईल 6 महिने अपडेट केली नाही तर पुढचे अनेक प्रॉब्लेम्स जे येणार आहेत ते तुम्ही आता याच्या आधीच्या पत्रामध्ये वाचलेच आहेत. तर सुरू करू आपली आता जनरल प्रोफाईलचा प्रोफार्मा. ठीक आहे, तर जनरल प्रोफाईलमध्ये जायचं आहे, इथं ॲडमध्ये जायचं आहे, ॲडवर क्लिक करायचं आहे. ॲडवर क्लिक केलं की आपल्यासमोर जे आहे ते तुम्ही जे आधीची प्रोफाईल फ्रीज केली होती ते दिसते. ठीक आहे, तुमची सगळी डिटेल माहिती त्याच्यामध्ये दिसते. व्ह्यूमध्ये गेल्यानंतर ते तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला अपडेट करायचं म्हणजे ते मॉडिफाय करायचं आहे, पण मॉडिफायचं ऑप्शन जे आहे ते इथं दिलेलं नाही आहे. त्या कारणानं तुम्ही मॉडिफाय जे आहे ते करू शकत नाही. तर मॉडिफाय ऑन करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे ते समजून घ्या. इथं बघा फ्रीज स्टेटस ऑप्शन दिलेलं आहे. इथं एक लॉक आहे, त्या लॉकवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर लॉक म्हणजे अनफ्रीज, आपली जे प्रोफाईल आहे ते अनफ्रीज होईल. आता आपण इथं अनफ्रीजवर क्लिक केलेलं आहे त्या लॉकवर. आता इथं बघा आपल्याला पूर्ण तुमची भरलेली सर्व माहिती याच्यामध्ये दाखवते. इकडे 2 साईडला सरपंच आणि ग्रामसेवक यांचे फोटो, त्यांची डिटेल, सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर आता खाली आलं की इथं तुम्हाला अनफ्रीज म्हणून एक ऑप्शन आहे. ठीक आहे, अनफ्रीज आहे. खाली विलेज पॉप्युलेशनसुद्धा दाखवते, ते तुम्ही तुमच्या गावची दाखवेल. हे आपल्या गावची दाखवलेली जे लॉगिन केलं त्याचं. त्याच्यानंतर इथं अनफ्रीजवर क्लिक करायचं आहे. आता तुम्ही अनफ्रीज करून घ्या. अनफ्रीज केल्यानंतर जे पूर्ण प्रोफाईल आहे ते सक्सेसफुली अनफ्रीज झाली असं तुम्हाला मेसेज येईल. ठीक आहे, डाटा अनफ्रीजन सक्सेसफुली, त्याच्यावर ओके करायचं आहे. आता ओके केल्यानंतर आता काय केलं आपण की आपली जे एंट्री आहे, आपली जे प्रोफाईल आहे आपण जे फ्रीज केली होती ती आता अनफ्रीज झालेली. म्हणजे आता आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, आता आपण त्याच्यामध्ये बदल करू शकतो. म्हणजेच आता आपल्याला करायचं आहे त्याच्यामध्ये अपडेशन. त्याच्यामध्ये बदल करायचा असेल म्हणजे अपडेशन करायचं असेल तर ॲडवर क्लिक करायचं. जशी पहिली स्टेप होती तशीच पहिली स्टेप, दुसरी स्टेप निवडायचे, तसे यायचं आहे. आणि आपण आता इथं आलेलो मॉडिफायमध्ये. ठीक आहे, मॉडिफाय स्टार्ट झालेला आहे, सुरू झालेला आहे. याच्यामध्ये मॉडिफायवर क्लिक करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, मॉडिफायवर क्लिक करायचं आहे. इथं बघा हा लॉक जो आहे तो परत लॉक झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे इथं जर फ्रीज करायचं असेल तर तुम्ही इथून फ्रीज करू शकता, परंतु आपल्याला आधी मॉडिफाय करायचं आहे म्हणजे अपडेट करायचं आहे आणि नंतर ते फ्रीज करायचं आहे. ठीक आहे, आता आपल्याला याच्यावर मॉडिफायवर क्लिक करायचं आहे. मॉडिफायवर तुम्ही क्लिक करून घ्या. ठीक आहे, मी सुद्धा मॉडिफायवर क्लिक करतो. मॉडिफायवर क्लिक केलं की इथं तुम्हाला विचारते की आर यू शुअर, की तुम्हाला कन्फर्म आहे का की ते तुम्हाला तुमची जनरल प्रोफाईल अपडेट करायची आहे. तर आपण याच्यावर ओके करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या साईटवर काम करत असताना स्ट्रॉंग नेटवर्क पाहिजे. स्ट्रॉंग नेटवर्कशिवाय याच्यामध्ये तुम्हाला काम करता येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही स्ट्रॉंग नेटवर्क ठेवा, नाहीतर तुमचं ते लॉगिन जे आहे ते नेहमी लॉग आउट होत राहील आणि तुम्हाला नेहमी लॉगिन करावं लागणार. ठीक आहे, आता इथं बघा मॉडिफाय जनरल प्रोफाईल, याच्यावर तुम्हाला पूर्ण माहिती जी आहे ती आता भरायची आहे. ठीक आहे, पहिलं ऑप्शन आहे सरपंच प्रेसिडेंट डिटेल. काय आहे, प्रेसिडेंट सरपंच जे असतात त्यांची डिटेल आपल्याला इथं माहिती भरून घ्यायची आहे. आता इथं बघा आमच्या ग्रामपंचायतच्या सरपंचाची माहिती आपण आधीच भरलेली आहे. ठीक आहे,
जर तुमच्या सरपंचाची जी माहिती आहे ते तुम्ही आधी भरलेली नसेल आणि तुमचे सरपंच नवीन निवडून आलेले असतील किंवा जुन्या सरपंचाचा कार्यकाल संपला असेल तर ते त्यांचे सर्व डिटेल जे आहे ते तुम्ही याच्यामध्ये अपडेट करू शकता. ठीक आहे. तर आमचे जे सरपंच आहे त्यांचं ह्याच्यामध्ये असं कोणतं काही झालेलं नाही, चालू सरपंच आहेत, परंतु ई ग्राम स्वराजच्या पॉलिसीनुसार प्रत्येक 6 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला प्रोफाईल अपडेशन करणं जे आहे ते गरजेचं असते. त्या कारणानं आपण प्रोफाईल अपडेट करत आहोत. परंतु त्याचबरोबर ज्यांचे सरपंच नवीन आले असतील, ज्यांच्या नवीन निवडणुका झाल्या असतील, त्यांचे नवीन सरपंच जे आहेत ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ॲड करत असताना सर्वप्रथम पहिलं ऑप्शन आहे नेम. याच्यामध्ये तुम्हाला सरपंचाचं नाव टाकायचं आहे. आमच्या सरपंचाचं नाव आम्हाला बदलायचं नाही, त्या कारणानं आम्ही काही बदल याच्यामध्ये करणार नाही. फक्त जे अपडेट करायचं असेल ते आम्ही याच्यामध्ये अपडेट करणार आहे. त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन आहे डेट ऑफ बर्थ. आता डेट ऑफ बर्थ म्हणजे नक्कीच तुमच्या सरपंचाची जन्मतारीख तुम्हाला टाकायची आहे. त्याच्यानंतर इथं बघा जेंडर आहे. जेंडरमध्ये तुम्हाला टाकायचं आहे की तुमच्या सरपंचाचं जेंडर काय आहे, मेल आहे फिमेल आहे. ठीक आहे. तर इथं तुम्ही ते निवडून घ्यायचं, मेल फिमेल याच्यामध्ये ऑप्शन आहे. त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन आहे कॅटेगरी. कॅटेगरी म्हणजे तुमचे सरपंच जे आहेत ते कोणत्या कॅटेगरीचे आहेत. ठीक आहे. SC ST OBC जे असेल ते तुम्ही निवडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन. तुमच्या सरपंचाचं शिक्षण किती हे तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे. 10वी 12वी ग्रॅज्युएट सर्व ऑप्शन जे आहेत त्याच्यामध्ये दिलेले आहेत, त्याच्यामधून तुम्ही ते निवडून घ्यायचं. त्याच्यानंतर खाली या मोबाईल नंबर तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे, ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. ठीक आहे. मोबाईल नंबर तुम्हाला कंपल्सरी टाकायचा आहे. त्याच्यानंतर ईमेल ID तुम्हाला कंपल्सरी टाकायचा आहे आणि तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला काय आहे. जिथं रेड मार्क आहे, ठीक आहे, नेमच्या पुढे रेड मार्क आहे, डेट ऑफ बर्थ, जिथं रेड मार्क आहे ते सर्व ऑप्शन जे आहे तुम्हाला भरावेच लागणार आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये भरत असलेली पूर्ण माहिती ही तुम्हाला असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये जे माहिती तुम्ही भरत आहात ना ते खरी भरा सर्व. जशी सरपंचाची माहिती तुम्हाला उपलब्ध झालेली आहे त्यानुसार सर्व खरी माहिती भरायची आहे. परंतु सर्व माहिती भरणे अपेक्षित आहे, त्या कारणाने तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो सबमिट होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही सर्व माहिती जी आहे ते परफेक्ट भरायची आहे, सर्व खरी माहिती भरायची आहे आणि जे रेड मार्क आहे ते सर्व माहिती तुम्हाला याच्यामध्ये भरायचीच आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा अपडेट नसल्याने मी फक्त सरपंचांचा आमचे फोटो चेंज करतो, फोटो चेंज करून घेणार आहोत आणि नंतर तुम्हाला दाखवणार की अपडेशन पुढचं ऑप्शन आता सुरू करणार आहोत आपण. आता इथं बघा आपण आपल्या सरपंचाचा जो फोटो आहे तो याच्यामध्ये निवडून घेतलेला आहे आणि इथं नेक्स्टवर क्लिक करणार. ठीक आहे. नेक्स्टवर क्लिक केलं की ऑफिसर म्हणजे सेक्रेटरी यांची डिटेल आपल्याला भरायची आहे. ठीक आहे. ऑफिसर सेक्रेटरी कोण असतात तर आपले नक्कीच ग्रामसेवक सचिव आपण त्यांना म्हणतो, त्यांचीसुद्धा आपण माहिती इथं भरून घेणार आहोत. त्यांची माहिती भरत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची सर्व माहिती जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला अपलोड करायची आहे आणि अपडेट करायचे. ठीक आहे. फोटो तुम्ही चेंज करू शकता, त्यांचं नाव चेंज करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या सचिवांचे नाव जे आहे ते जे माहिती अपडेट करण्याचं कारण आहे की तुमच्या सचिवांचे नेहमी बदल्या होत असतात. तर बदली झाल्यानंतर नवीन आलेल्या सचिवांची माहिती तुम्हाला याच्यामध्ये भरायची आहे. ठीक आहे. पहिला आहे नेम, दुसरा आहे जेंडर, तिसरं त्याच्यानंतर कॅटेगरी, एज्युकेशन, मोबाईल नंबर, मेल ॲड्रेस आणि अपलोड फोटो. हे सर्व ऑप्शन जे आहेत याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. ही सर्व माहिती तुम्हाला भरून घ्यायची. जशी सरपंचाची भरली तशी याच्यामध्ये फक्त जे आपले सचिव आहेत त्यांचे जन्मतारखेचं ऑप्शन याच्यामध्ये नाही. आधी सरपंचाच्या मध्ये जन्मतारखेचं ऑप्शन होतं ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये अपडेट करू शकता. आता आपण सुद्धा याच्यामध्ये फोटोज अपलोड करणार आहोत. त्याच्यामुळे याच्यामध्ये काहीही अपडेट आता आपल्याला करायचं नाही आहे. तुम्हाला तुमचे नवीन सचिव आले असतील तर त्यांची अपडेट तुम्ही करून घ्या किंवा जर तुम्ही तेच असतील तर तुम्ही त्यांचा फोटो तरी किमान चेंज करा, म्हणजे ते अपडेशनमध्ये येईल आणि आपली डिटेल प्रोफाईल जी आहे ते अपडेट होऊन जाईल. ठीक आहे. तर आता आपण इथं फोटो अपलोड करून घेऊ. इथं बघा आपण फोटो जे आहे तो अपलोड केलेला आहे. आता नेक्स्ट ऑप्शन जे काय आहे की ऑफिस डिटेल. आता तुमच्या ग्रामपंचायतीचं सर्व माहिती जी आहे ते आपल्याला याच्यामध्ये भरून घ्यायची आहे. ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2, ॲड्रेस लाईन 3. ठीक आहे. काय टाकायचं आहे तर आपल्या ग्रामपंचायतीचा पत्ता टाकायचा आहे. सर्वात आधी सर्वांनी ग्रामपंचायती आपला पत्ता टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर स्टेट जे आहे ते ऑटोमॅटिक येते. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट नेम जे आहे ते तुमचं निवडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुक्याचं नाव निवडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर विलेज म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतीचं नाव निवडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पिनकोड हा आपला तुम्हाला स्वतः हातानं टाकायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं बघा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुमच्या ग्रामपंचायतीचा जो कॉन्टॅक्ट नंबर असतो तो याच्यामधून तुम्हाला टाकायचा आहे, ते तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. जर तुमच्याकडे ग्रामपंचायतीचा कॉन्टॅक्ट नंबर नसेल तर तुम्ही ग्रामसेवकाचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला आता हे नवीन ऑप्शन दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबरचा. तर आपण याच्यामध्ये आता कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो अपडेट करून घेणार. त्याच्यानंतर ईमेल ॲड्रेस जो आहे तो सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. ईमेल ॲड्रेस ऑलरेडी panchayat.com.in चा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतीची जर वेबसाईट असेल
तर वेबसाईट तुम्हाला इथं टाकायची आहे. त्याच्यानंतर खाली दिलेलं आहे कनेक्टिव्हिटी डिटेल्स. ठीक आहे, तुमच्याकडे कनेक्टिव्हिटी डिटेल्स काय आहे ते पहा. तुमच्या गावाची नियरेस्ट बसस्टॉप, तुमच्या ग्रामपंचायतचं जे नवीन जवळचं बसस्टॉप असेल जवळचं ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. आम्ही ऑलरेडी टाकलेलं आहे, तुम्हीसुद्धा टाकू शकता. त्याच्यानंतर तुमचं जे बसस्टँड आहे ते तुमच्या गावापासून किती अंतरात आहे ते अंतर तुम्हाला इथे टाकायचं आहे किलोमीटरमध्ये. ठीक आहे, दुसरं ऑप्शन काय आहे, डिस्टन्स फॉर नियरेस्ट बस स्टॉप, तुमच्या गावापासून तुमच्या बसस्टँडचं किती डिस्टन्स आहे ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन आहे GP अट्रॅक्शन डिटेल्स. ठीक आहे, तुमच्या ग्रामपंचायतमध्ये असं काय आहे जे तुम्ही तुमच्या गावाची ओळख म्हणून तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. ठीक आहे, तर इथं तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. आमच्याकडे अंबादेवीचं मंदिर आहे, आमचं गाव जे आहे ते सांगूत अंबादेवी या नावानं ओळखलं जाते, त्यामुळे ते आमच्या गावाचं अट्रॅक्शन आहे. ठीक आहे, आकर्षण एक लोकांसाठी आकर्षण आहे, त्यामुळे ते अंबादेवी टेम्पल आम्ही टाकलेलं आहे. तुमच्या गावामध्ये अजून काही हेरिटेज साईट असतील तर ते तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर खाली ऑप्शन आलं की तुम्हाला डिस्क्रिप्शन जे आहे ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. ठीक आहे, तुमच्या डिस्क्रिप्शन काय आहे तर तुमच्या गावात लोकसंख्या किती आहे, तुमच्या गावात जमीन कशी आहे, इरिगेशन कसं आहे, ठीक आहे, ॲग्रिकल्चर, त्याच्यानंतर पॉप्युलेशन, हेल्थ, हे सर्व माहिती तुम्हाला याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. आता आपण आलो कुठपर्यंत आलेलो आहे, 3 नंबरचा ऑप्शन ऑफिस कॉन्टॅक्ट जे आहे ते इथं क्लिअर केलेलं आहे. त्याच्यानंतर असेस डिटेल्स आपल्याला टाकायचे, म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध जे वस्तू आहेत ते सर्वांची माहिती तुम्हाला ज्या टाकायची आहे. पंचायतमध्ये लायब्ररी आहे का, तुमच्या ग्रामपंचायतमध्ये लायब्ररी आहे का, वाचनालय आहे का, तर ते तुम्हाला यस किंवा नो करू शकता. येस केलं तर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, नो केलं तर नाही राहते. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमच्याकडे ग्रामपंचायतमध्ये पंचायत भवन आहे का, तुमच्या ग्रामपंचायतीला चांगली पक्की इमारत आहे का, पंचायत भवन असेल तर येस करा, नसेल तर नाही करा. त्याच्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतमध्ये कम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर अवेलेबिलिटी इन पंचायत भवन. ठीक आहे, तुमच्या ग्रामपंचायतमध्ये हे सर्व उपलब्ध आहे का, कम्प्युटर आहे का, प्रिंटर आहे का, लॅपटॉप आहे का, येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा. त्याच्यानंतर इंटरनेट सर्व्हिस अवेलेबल इन पंचायत भवन. ठीक आहे, इंटरनेट सर्व्हिस आहे का, आता भारत नेटची सर्व्हिस जी आहे ते प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सुरू होत आहे, अजून झालेली नाही आहे किंवा काही ग्रामपंचायती झाली आहे, तर ते यस नो ते तुमच्याकडे आहे, तुम्ही असेल तर येस करा, नो नसेल तर नो करा. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉमन सर्व्हिस सेंटर अवेलेबल इन पंचायत. ठीक आहे, CSC सेंटर तुमच्या ग्रामपंचायतला आहे का, तर इथं यसच करायचं आहे, कारण आपण जे आहोत ते CSC सेंटर थ्रू ग्रामपंचायतमध्ये काम करत आहोत आणि प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये CSC सेंटर हे असतेच, त्यामुळे आपल्याला इथं यस करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर लोकेशन फॉर CSC, तर इथं तुम्हाला लोकेशन द्यायचं आहे की ग्रामपंचायतच्या अंदर, को लोकेटेड इन पंचायत भवन. ठीक आहे, काय करायचं आहे की आपलं लोकेशन जे आहे ते ग्रामपंचायत भवनच्या अंदरमध्ये टाकायचं आहे, म्हणजे को लोकेशन इन ग्रामपंचायत भवन. त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. आता नेक्स्ट काय तर जे पुढचं दिलेलं आहे तुम्हाला की इफ शेड्यूल GP विलेज पंचायत अंडर पेसा. ठीक आहे, नवीन ॲक्ट आहे शेड्यूल एरियाचा, ते जर तुमच्याकडे येस असेल तर येस, परंतु इथं बघा तुम्हाला दोन्ही ऑप्शन दिलेले नाही, म्हणजेच काय आहे की तुमच्या प्रोफाईलमध्ये ह्या टॅबचं ऑप्शन नाही आहे, पेसा डिटेल्स तुम्हाला टाकण्याची गरज नाही, त्यामुळे तुमच्याकडे ते उपलब्ध नाही असेल तर तुमच्या ग्रामपंचायतीच्या उपलब्धतेनुसार तुम्ही यस नो करू शकता. त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन आता आपल्याला दिलेलं आहे, तुम्हाला आणखी काही याच्यामध्ये बदल म्हणजे मॉडिफाय करायचे आहे का ते, किंवा मग फ्रीज करायचं आहे का, आपलं ते तुमच्यावर आहे. आता तुम्ही भरलेली माहिती सगळी खरी असेल, एकदम बरोबर असेल, अचूक असेल तर तुम्ही ते फ्रीज करायचं. माझी माहिती भरलेली ते अचूक आहे, ते आता मी फ्रीज करणार आहे. तुम्हीसुद्धा याप्रमाणे पूर्ण माहिती भरून फ्रीज करायची आहे. ठीक आहे, आता आपण करणार आहोत फ्रीजवर क्लिक केलं की आपली जी आतापर्यंत भरलेली सर्व माहिती होती ते फ्रीज होऊन जाईल. ठीक आहे, इथं बघा डाटा फ्रीज सक्सेसफुली, काय झालेलं आहे, डाटा फ्रीज सक्सेसफुली, म्हणजेच तुमची ग्रामपंचायतची प्रोफाईल अपडेट झालेली आहे. ठीक आहे, इथं बघा मॉडिफायचं ऑप्शन गेलेलं आहे आणि फ्रीज स्टेटस आता फ्रीज झालेला आहे. इथं स्टेटस तुम्ही बघू शकता, फ्रीज झालेला आहे स्टेटस, म्हणजेच तुमची ग्रामपंचायतची प्रोफाईल जे आहे ते अपडेट झालेली आहे. ठीक आहे, तर ही होती सर्व या व्हिडिओमधली माहिती. त्याचबरोबर आता पुढचा आणखी एक ऑप्शन याच्यामध्ये बघणार आहोत की आपली ग्रामपंचायतची जे प्रोफाईल आहे ते अपडेट झाली किंवा नाही हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. ते आपण कशी करणार आहोत ते सुद्धा आता बघू. चला तर मग आता करणार आहोत आपण आपली प्रोफाईल चेक झाली किंवा अपडेट झाली की नाही झाली ते चेक. आपली प्रोफाईल आपल्याला अपडेट करण्यासाठी आतापर्यंतचे जे स्टेप आपण बघितलेले आहेत आणि आपण आता आपली प्रोफाईल अपडेट झाली किंवा नाही झाली हे सर्व आता याच्यामध्ये कसं बघायचं ते आता बघणार आहोत. तर आपल्याला लॉगआउट व्हायचं आहे आणि लॉगआउट झाल्यानंतर आपल्याला होम स्क्रीनवर यायचं आहे. ठीक आहे, कुठं यायचं आहे, होम स्क्रीनवर आल्यानंतर खाली आलं की इथं बघा पंचायत प्रोफाईलचं ऑप्शन आहे, क्रिएट पंचायत प्रोफाईलवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, पंचायत क्रिएशनवर क्लिक केलं प्रोफाईलच्या की आपल्यासमोर नंबर ऑफ GP विथ प्रोफाईल डिटेल्सचा एक डायलॉग बॉक्स जो आहे तो ओपन होणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण डिटेल माहिती दाखवते. ठीक आहे, हे राज्य आहेत, राज्यामधलं आपल्या ग्रामपंचायतसाठी आपण आता आपल्या ग्रामपंचायतमध्ये जाऊ. महाराष्ट्र निवडला आहे,
त्याच्यानंतर आता आपण जिल्ह्यामध्ये आलेलो. इथं बघा अकोला जिल्हा आहे. तुमचा जो जिल्हा असेल तो निवडून घ्यायचा आणि तिथं टोटल नंबर ऑफ जीपी याच्यावर क्लिक करायचं. ठीक आहे, या आकड्यावर आपण आकड्यावर क्लिक केलं की आपल्याला आता आपला तालुका जो असेल तो निवडून घ्यायचा. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप सर्व माहिती करायची. एक एक गोष्ट आपण करत येणार आहोत. आता येणार आहोत आपण आपल्या तालुक्यावर. ठीक आहे, तर समजून घ्या की प्रत्येक गोष्ट जी आहे ते कशी करायची. स्टेप बाय स्टेप करा. पहिले आपण होमपेजवर आलो. होमपेजवरून राज्य निवडलं. राज्य निवडल्यानंतर जिल्हा निवडला आणि जिल्हा निवडल्यानंतर आता आपण निवडणार आहोत आपला तालुका. तर आता आपण आपला जो तालुका आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ जीपी पूर्ण तालुक्यामध्ये जेवढ्या आपल्या ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते इथं बघा. ठीक आहे, तालुका दाखवा. अकोला तालुका 97 जीपी आहेत. 97 पैकी 97ची प्रोफाईल दिलेली क्रिएटेड आहे आणि 6 महिन्यापासून फक्त 35 ग्रामपंचायतीने ते अपडेट केलेली आहे. ठीक आहे, काय केलेले आहे, अपडेट केलेली आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला इथं आपल्या ग्रामपंचायतीसाठी 35वर क्लिक करायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला समजते की या 6 महिन्यामध्ये कोणत्या कोणत्या ग्रामपंचायतीने आपली प्रोफाईल अपडेट केली. हे आपल्या गावाची लिस्ट आहे. ठीक आहे, गावाची लिस्ट आता आपण जाणून घेऊ. आपलं गाव इथं निवडून घ्यायचं आपल्याला. इथं बघा सांगळूद खुर्द. ठीक आहे, ऑनलाईनमध्ये सांगळूद खुर्द दाखवते, आपलं सांगळूद बुद्रुक आहे. त्याच्यानंतर इथं बघा प्रोफाईल पिक्चर यस. ठीक आहे, प्रोफाईल जे आहे ते आपली यस दोन्ही वेळेस आहे. ठीक आहे, 2 म्हणजे काय, तर इथं बघा वर जाऊन आपण पाहू जीपी विथ प्रोफाईल डिटेल्स भरलेली आहे काय, तर यस. आणि प्रोफाईल अपडेट इन 6 मंथ, तर ते सुद्धा यस आहे. ठीक आहे, इथं आपण आपली डिटेल जे आहे ते बघू शकतो. सांगळूद यस दोन्ही टाईपला यस असायला पाहिजे. ठीक आहे, जिथं नो आहे, ठीक आहे, जिथं नो आहे ते सर्व ग्रामपंचायतीचे जे प्रोफाईल आहेत ते आपल्याला अपडेट करणे बाकी आहे लास्ट 6 मंथ. त्याच्यामुळे आता आपण इथं आपला प्रोफाईलचा जो डिटेल माहिती आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये घेऊ शकतो की आपली ग्रामपंचायत प्रोफाईल जी आहे ते अपडेट झाली की नाही झाली. ठीक आहे, यसवर क्लिक केल्यानंतर हा नवीन टॅब ओपन झाला होता. त्याची प्रोफाईलमध्ये जे तुम्ही माहिती भरली होती ती सर्व माहिती याच्यामध्ये तुम्हाला शो होते. ठीक आहे, तुम्ही काय माहिती भरली ती सर्व याच्यामध्ये शो होते. तर मित्रांनो, तुम्हाला हे महत्त्वाच्या माहितीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर त्याच्यावर जे आपल्या स्क्रीनवर जे बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन सुद्धा दाबा, म्हणजे जेणेकरून जे तुमची जी घंटी वाजते त्या घंटीनंच तुम्हाला जे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचतात, तुमच्या PC पर्यंत पोहोचतात. ठीक आहे, तर असेच महत्त्वाचे व्हिडिओ घेऊन आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये.